जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। शहरातून देखील इशारा दिलेला आहे। कसं आगामी काळामध्ये आता निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कशी रणनीती असणार आहे आणि काय एकंदरीत प्लॅनिंग आहे? नाही, सर्वात प्रथम पारनेर तालुक्यामध्ये जो विकास आपण केला आणि यदा कदाचित लोकसभेमध्ये अपयश जरी आला असेल पण विधानसभेमध्ये या तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेने माननीय दाते सरांना आमदार म्हणून निवडूनही दिलं आणि महायुतीकडे कौलही दिला। तर आज अनेक महिन्यांनंतर वेगळ्या वेगळ्या कामांच्या निमित्ताने आम्ही दोघांनीही एकत्रित दौरा या ठिकाणी केला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील याबाबतीत शंका नाही। मला पूर्णपणे विश्वास आहे की जे यश विधानसभेमध्ये महायुतीच्या बाजूने झालं त्याच प्रकारे किंवा किंबहुना त्यापेक्षा अधिक यश हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळेल आणि माननीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असो किंवा तालुका स्तरावर पंचायत समिती आणि नगर परिषद असो प्रत्येक ठिकाणी महायुतीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।